तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सँडी केंजळे फिटनेस या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी इंस्टावरती एक रील बनवली होती की वर्कआउट पूर्वी करण्याचे वॉर्म अप एक्सरसाइज। तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या, डीएम आल्या की सर की भरपूर प्रकारचे लोक वॉर्म अप सांगतात। तर आज आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सगळेच वॉर्म अप एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे, जे तुम्ही रनिंग ॲक्टिव्हिटी मध्ये, ट्रॅकिंग ॲक्टिव्हिटी मध्ये, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी मध्ये अँड आउटडोर ट्रेनिंग करताय किंवा जिम ट्रेनिंग करताय तर त्यासाठी आजची वॉर्म अप एक्सरसाइज फारच उपयुक्त ठरणार आहे। तो व्हिडिओ एंड पर्यंत पहा। येस सर, वॉर्म अप साठी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे सांगा तुम्ही। आता मी तसे बरेच स्पोर्ट्स केलेत, कॉम्बॅट पण केलेत, मी कराटे केले, क्रिकेट केले, रेसलिंग केले, कबड्डी केले। ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही कुठलाही स्पोर्ट्स करा किंवा कुठलाही व्यायाम करा, वॉर्मअप हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो। ठीक आहे, कारण की काय होतं, आपण गाडी जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपण कोल्ड स्टार्ट देत असतो गाडीला, का? कारण की इंजिन गरम होण्यासाठी। तसंच आपलं हे इंजिन गरम होण्यासाठी मसल्सला कळलं पाहिजे की आता आपण वर्कआउट करणार आहे, मसल्स सज्ज होतात, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे खूप। आणि आपले इंजुरीचे पण जे रिस्क आहेत ते कमी होतात वॉर्मअप मुळे। आणि हा आजचा व्हिडिओ सेम या चॅनलवरती म्हणजे सँडी केंजळे फिटनेस आणि यश माटकर या दोन्ही चॅनलवरती अपलोड होणार आहे। सो स्टे ट्यून, कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, वॉर्मअपची आपली पहिली एक्सरसाइज असणार आहे रिस्ट रोटेशन। यश तुम्हाला करून दाखवेल 10 टाइम क्लॉकवाइज आणि 10 टाइम अँटी क्लॉकवाइज। तर मित्रांनो, या एक्सरसाइज मध्ये जे आपल्या रिस्ट मध्ये म्हणजे सगळ्या जॉईंट मध्ये एक सायनोव्हिकल फ्लूइड असतं, ते फ्लूइड पूर्णपणे रिलीज होतं। म्हणजे जसं की गाडीच्या शॉक ऑब्झर्वर मध्ये आपण ग्रीसिंग, ऑइलिंग करतो, तशाच प्रकारचं ते एक फ्लूइड आहे, जे तुम्ही रोटेशन केले क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज ते पूर्णपणे रिलीज होतं आणि तुम्हाला जॉईंटला कोणतीही इजा होत नाही। तर मित्रांनो, आपली सेकंड एक्सरसाइज असणार आहे एल्बो रोटेशन, 10 टाइम क्लॉकवाइज 10 टाइम अँटी क्लॉकवाइज। तर मित्रांनो, या एक्सरसाइज मध्ये तुमचा एल्बो टोटली फ्री होतो, जेणेकरून बऱ्याचशाच आपल्या मुवमेंट आहेत, पुशअप्स आहेत किंवा पुशिंग ॲक्टिव्हिटी, शोल्डर आहे, ट्रायसेप मारतो, तिथं आपला एल्बो एंगेज होतो आणि या मुवमेंटमध्ये तुमचा एल्बो टोटली फ्री होऊन जातो आणि त्याने जेणेकरून तुम्हाला वर्कआउटमध्ये कोणतीही इंजुरी होणार नाही। सो दोन्ही साईडला तुम्हाला 10 टाइम क्लॉकवाइज आणि 10 टाइम अँटी क्लॉकवाइज ही एक्सरसाइज करायची आहे। तर मित्रांनो, आपली तिसरी एक्सरसाइज, सर्वात महत्त्वाचा जॉईंट म्हणजे आपला शोल्डर जॉईंट। तर ही एक्सरसाइज 10 टाइम शोल्डर क्लॉकवाइज करायचे आणि 10 टाइम अँटी क्लॉकवाइज तुम्हाला फिरवायचे। मित्रांनो, बऱ्याचशा इंजुरी आपल्या शोल्डरला होतात। तुम्ही बॉलिंग करताय किंवा तुम्ही जिम मध्ये वर्कआउट करताय किंवा तुम्ही कुठलाही गोळा फेक करताय, तर त्यावेळेस तुमचा शोल्डर इंज्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात। तर त्यासाठी तुम्ही शोल्डर क्लॉकवाइज आणि शोल्डर अँटी क्लॉकवाइज म्हणजेच सगळेच वॉर्मअप तुम्हाला कम्प्लिटली करायचे आज जे आम्ही दाखवणार आहोत ते। तर मित्रांनो, आपली चौथी वॉर्मअप एक्सरसाइज आहे नेक, राईट अँड लेफ्ट स्ट्रेच 10 टाइम अँड अप अँड डाऊन 10 टाइम। मित्रांनो, बऱ्याच जणांचे नेक रात्री झोपताना किंवा वर्कआउट करताना किंवा बॉलिंग किंवा एखादी जम्पिंग ॲक्टिव्हिटी करताना मान लचकण्याचे चान्सेस खूप असतात। तर मित्रांनो, नेक राईट अँड लेफ्ट अँड अप अँड डाऊन अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रेचिंग नेकची करायची आहे। तर मित्रांनो, आपली पाचवी एक्सरसाइज आहे हिप रोटेशन। आपला हिप एवढा गंजलेला असतो ना, सगळ्यात जास्त गंजलेला पार्ट म्हणजे आपला हिप आहे। तर मित्रांनो, वर्कआउट करण्यापूर्वी ही वॉर्मअप एक्सरसाइज चुकून सुद्धा मिस करू नका, नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या इंजुरीला समोर जावे लागेल। 10 टाइम तुम्हाला क्लॉकवाइज करायचं आहे, 10 टाइम अँटी क्लॉकवाइज लाईक दिस। तर मित्रांनो, आपली 6वी वॉर्मअप एक्सरसाइज आहे नी रोटेशन, 10 टाइम क्लॉकवाइज 10 टाइम अँटी क्लॉकवाइज। मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही लेग्स वर्कआउट करता त्यावेळेला आपले नी खूप कामाला लागतात। सो त्यासाठी तुम्हाला नी रोटेशन 10 टाइम क्लॉकवाइज आणि 10 टाइम अँटी क्लॉकवाइज आणि ईच अँड एव्हरी वॉर्मअप, कारण कोणताही वर्कआउट सगळ्या जॉईंटच्या सपोर्टनेच
परफॉर्म करता येतो. पर्टिक्युलरली एका जॉईंटच्या सपोर्टने फार तुरळक वर्कआउट आहेत जे परफॉर्म करता येतात. सो कधीही पूर्ण वॉर्मअप केलेलाच बरा. तर मित्रांनो, आपली लास्ट एक्सरसाइज आहे. याच्यानंतर पण एक एक्सरसाइज आहे, अँकल रोटेशन. 10 टाइम क्लॉकवाईज आणि 10 टाइम अँटी क्लॉकवाईज. जशा प्रकारे यश करतोय तशाच प्रकारे तुम्हाला या वॉर्मअप एक्सरसाइज करायच्या आहेत. मित्रांनो, आपले सर्व जॉईंट फार म्हणजे महत्त्वाचे आहेत. बॉडीतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मसल जरी असला किंवा मेंदू जरी असला, हार्ट जरी असला, तरी आपले जॉईंट, जेणेकरून आपल्या डे टू डे दैनंदिन जीवनाचे आपण कामं जॉईंट थ्रू करतो. तो वॉर्मअप करणं फार गरजेचं असतं. तुम्ही जरी गृहिणी असाल तरी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहून घरच्या घरी सुद्धा हे वॉर्मअप एक्सरसाइज आपली शेवटची जम्पिंग जॅक्स. मित्रांनो, जसेच की आपले सगळे जॉईंट महत्त्वाचे आहे, तशाच प्रकारे एक कार्डियक मसल असतो हार्ट. त्याच्यासाठी जम्पिंग जॅक पण करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना ड्युरिंग वर्कआउट किंवा ड्युरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये अटॅक येतात, असे आपण न्यूजमध्ये भरपूर वेळा ऐकलं आहे. पण तुम्ही जर तुमचं हार्ट ट्रेन केलं नाही तर सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज जम्पिंग जॅक्स, जे करून तुम्ही तुमचा हार्ट पण ट्रेन करू शकता, वॉर्म करू शकता, जेणेकरून तुम्ही जे काही इंडोरन्स ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्यासाठी तुमची बॉडी पूर्णपणे प्रिपेबल राहील. तर मित्रांनो, आजचा वॉर्मअप एक्सरसाइजचा पार्ट 1 होता आणि पार्ट 2 आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर तुमच्या आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला या व्हिडिओवरती तर नक्कीच आम्ही सेकंड पार्ट तुमच्यासाठी बनवणार आहोत.